बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील तहसील कार्यालयातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडले। तहसीलदार हेमंत पाटील यांना अँटी करप्शन ब्युरोनं म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं। भ्रष्टाचाराविरोधात ही कारवाई महत्त्वाची तर आहेच, पण या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे। ती तहसीलदाराने पुरावा नष्ट करण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नामुळे। लाच स्वीकारल्यानंतर अचानक एसीबी पथक आलंय हे लक्षात येताच त्यांनी थेट पैशांच्या नोटा टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करून टाकण्याचा प्रयत्न केलाय। पण एसीबीच्या दक्षतेमुळे पुरावे वाचले आणि अखेर तहसीलदार अडकले। पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका। बुलढाणामधील मोताळा तालुक्यातील एका शेतकऱ्याला जमिनीशी संबंधित एक महत्त्वाचं काम होतं। कागदपत्रांवर स्वाक्षरी करून मंजुरी घेणं आवश्यक होतं, पण त्या शेतकऱ्याचा आरोप आहे की तहसीलदार हेमंत पाटील यांनी त्याला थेट 2 लाख रुपयांची लाच मागितली। सामान्य शेतकरी जो आपल्या हक्काचं काम करून घ्यायला तहसील कार्यालयात जातो, त्याला पैशांचा असा सरसरळ सौदा ऐकून संताप येतो आणि त्यानं धाडस दाखवत ताबडतोब अँटी करप्शन ब्युरोकडे तो धाव घेतो। तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या अकोला युनिटनं प्रकरण गांभीर्याने घेतलं। सगळं नियोजन बारकाईनं केलं गेलं आणि तक्रारदाराला 2 लाख रुपयांच्या नोटा देण्यात आल्या। त्या नोटांवर विशेष रसायन फवारण्यात आलं। हे रसायन स्पर्श करणाऱ्याच्या हातांवर, कपड्यांवर किंवा वस्तूंवर रंग सोडतं आणि पुरावा ठोस बनतो। ठरलेल्या दिवशी तक्रारदार तहसीलदारांना भेटायला गेला। तहसीलदारांनी पैशांची मागणी पुन्हा केली आणि ती रक्कम स्वीकारली। एवढ्यात एसीबीचं पथक अचानक धाड टाकून तिथं शिरलं। पथक पाहून तहसीलदार हेमंत पाटील बुचकळ्यात पडले आणि त्यांनी थेट त्या नोटा टॉयलेटमध्ये नेऊन फ्लश करून टाकण्याचा प्रयत्न केला। हा क्षण चित्रपटातील थरारापेक्षाही अधिक धक्कादायक ठरला। मात्र एसीबीचं पथक सावध होतं। त्यांनी त्वरित टॉयलेटमधून नोटा बाहेर काढल्या आणि पंचनामा करून ताब्यात घेतल्या। त्या रकमेचं पाणी लागलेलं स्वरूप पाहूनही ती ओळख पटली। तिथेच तहसीलदारांचा हात धुवून तपासण्यात आला। रसायनाचा रंग त्यांच्या हातांवर ठळकपणे दिसून येत होता। यामुळे त्यांनी लाच स्वीकारल्याचं ठोस पुराव्यांसह सिद्ध झालं। अखेर 2 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आणि तहसीलदार हेमंत पाटील यांच्यावर कारवाई सुरू झाली। या घटनेनं वेगळेपण म्हणजेच फक्त लाच घेतली एवढंच नाही, तर ती लाच पुरावा नष्ट करण्यासाठी थेट टॉयलेटमध्ये फ्लश करणं ही कल्पनाही धक्कादायक आहे। यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचं विद्रूप रूप जनतेसमोर आल्याचं बोललं जात आहे। तहसीलदारासारख्या जबाबदारीच्या पदावर बसलेला अधिकारी जर शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करत असेल तर सामान्य नागरिकांना न्याय कुठून मिळणार हा प्रश्न आता उभा राहतोय। तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात एसीबीनं लाचलुचपत विरोधात शेकडो कारवाया केल्यात। अनेक अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकलेत, पण हा प्रकार वेगळाच ठरला। लोकांसमोर याचं प्रत्यक्ष चित्र आलं की अधिकारी पुरावे लपवण्यासाठी कितीही पावले उचलू शकतात। तर आता तहसीलदार हेमंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। त्यांचं निलंबन होण्याची शक्यता आहे। न्यायालयीन चौकशी सुरू होईल। अशा कारवाया केवळ एका व्यक्तींवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेला सावध करणाऱ्या ठरतात। तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं, कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।